पुन्हा नव्याने साऊथ ट्रिप प्रारंभ. चला, नानानेच नारळ सुलायला सुरुवात केली. भरताई आणि बायकोने बाय बाय केलं. या तुम्ही, हरकत नाही. साळाभाऊ पण या ठिकाणी उपस्थित झाले. तात्या पण आले. जुईताईंनी गाडीचं पूजन केलं आणि चला निघूयात म्हटलं. आणि मिची आली. आले ना सरपंच. सरपंच आले आणि सरपंचची बॅग पाहिली. हा म्हटलं बरं झालं, छोटी बॅग घेतली, टेन्शन नाही. रेशमाई पायरीवर जाऊन बसल्या, रुसल्या. म्हणा बाबा तुम्ही आम्हाला नेते नाही, तुम्ही एकटेच चालले. म्हटलं बाबा ठीक आहे, नेक्स्ट टाइम तुम्हाला 100% घेऊन जातो, काळजी करू नका. म्हटलं चला आता निघूयात. आणि जुईताईचं पूजन झाल्यानंतर लगेच आमची निघण्याची सुरुवात झाली. आले सरपंच. म्हटलं बसा गाडीत. लगेच गाडीत बसवलं सरपंचाला आम्ही. अंकुर भेटले शिंद्याला. अंकुर म्हण नाद नाही निघाले परत, तुमचा नादच खोळा म्हण. तात्या पण भेटले, सगळे भेटले. नाद खोळा, सुखरूप जा सुखरूप या, काही विषय नाही. लागला समृद्धी. मग काय, समृद्धी लागल्यानंतर आपलं स्पीड 100% डन. काही नादच नाही. तेवढं ठेवलं. मस्तपैकी समृद्धीचा आनंद घेतला. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट रोड. आणि त्यानंतर लागली छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर लागल्यानंतर तो रस्ता लागला. रस्ता लागल्यानंतर मला बाळाभाऊ म्हणत, ओ बाबू तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही जागी म्हणून. जागी नाही पा, अशी झोपली. काही नादच नाही. सरपंचाला म्हणलं बाबा तू नाही देऊ शकत साथ मला, असा तासून झोपेले, काही नादच नाही. बाबा पहा ना तुम्ही, एवढा तासून झोपलाय, काही नादच कोळा झाला. म्हणलं आता ठीक आहे, चला आता आपल्या पद्धतीने आपण जाऊयात, काय हरकत नाही. झाली सकाळ झाली, एकटा जागी. बाकी पाहता काय तर्री चाप येते, झोप झाली नाही यांची. तात्या तर नाद नाही, तोंड बिन पुसून एकदम ओके. चहाचा नाद नाही, चहा पण एकदम उत्कृष्ट होता. मस्त चहा बी मारला, नाद कोळा. तात्या पण म्हणा आता एकदम फ्रेश झाले सगळे. झाले मग फ्रेश. आलो मग पुढं जंगल लागलं. जंगलामध्ये ते पोलिस म्हणत तुम्ही थांबू नका, कुठं डायरेक्ट जा. पण तात्या कुठं ऐकते. थांबलो एक ठिकाणी झाडाखाली जेवण करायला थांबलो. तात्याने ते म्हण शानाच होता माणूस ना, मला म्हणत तिकडच पुढं जंगलामध्ये. आयला गेलो बा, थोडीशी गाडी घेऊन पुढे मध्ये चाललो. म्हटलं आता जाऊ द्या मोरद्या, जावं तर लागलच. गेलो पुढं, पाहिलं पियांबाई म्हणून नाही इकडेच जेवायचं या आंब्याच्या झाडाखाली. अहो म्हटलं इथे माकडे जनावर रे, वाघ बी येत्या, त्रास होईल आपल्याला. नाही म्हण इकडेच या तुम्ही. आलो बा, तात्या शानास होता माणूस. आलो, घेतलं, बसलो. सरपंच ऐकाय तयार नाही. आलो बा, बसलो, जेवण बिवण करायला बसलो. घेतला ठेचा भाकर रात्रीचं मस्तपैकी उरवलं होतं कालचं. नाद नाही. जेवलो आले ना माकडे. बाबा माकडं आईन घेतले ना आमचे डबे बोलून. आईला बसले खात तेच माकडं. जाऊ दे मर्द म्हटलं चला आता. आलो बा, श्रीशैलमला आलो. श्रीशैलमला आल्यानंतर रोड असा खतरनाक, कृष्णा नदीचा खोऱ्यामध्ये ते रस्त्यातून पूर्ण नुसता घाट सेक्शन. नाद नाही, संपूर्ण जंगल घाट सेक्शन असा रस्ता होता, का विचारूच नका. एकदम आनंद वाटला. रस्त्याचा आनंद घेतला, कृष्णा खोऱ्याचा आनंद घेतला. त्यात सरपंच म्हणणं घाटाने खाली जायचं नाही. आणि आलो बाबा घाटाने खाली होतो. सरपंच म्हणून गाडी नदी उद्या. आलो बाबा नदी घेऊन. नदी घेतली गाडी, डायरेक्ट नाद नाही. मस्तपैकी स्नान वगैरे केलं. आलो श्रीशैलमला. मस्तपैकी दर्शन घेतले. एकदम उत्कृष्ट असे दर्शन झाले. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. आणि त्यांक तात्या हरवली आणि भेटले बा तात्या मला. आलं म्हणलं आला बाबा तात्या, नाही तर ताईने मला लय मारला असतं. डायरेक्ट गाळाबीर घेत तात्याची. म्हणलं कुठं राहिला होता मा तात्या, ये बाबू. भेटलो व नंदी महाराजांचं दर्शन घेतलं, मोठ नंदीचं दर्शन घेतलं. अतिशय उत्कृष्ट ट्रिप झाली. तिथून पुढे म्हटलं आता चला निघूयात. मस्तपैकी मान बाबा म्हणून असा गोल कॅमेरा फिरवून आपले फोटो काढ म्हणलं घेतो बाबा. फिरवला गोल कॅमेरा फिरवला आणि त्यांचे फोटो घेतले, सगळ्यांचेच घेतले. सगळे खुश झाले. आलो महाराजांच्या प्रतिमेपाशी. श्रीशैलममध्ये महाराजांचं अतिशय मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो. वा, तृप्त झालो. कर्नाटकमध्ये महाराजांचं मंदिर, संपूर्ण सिंहासन, संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी उपस्थित. अतिशय छान वाटलं. आणि त्यानंतर बघितलं शंभू महाराज, राजमाताची जाऊ यशाची कंक घोषणा द्यायला राहावलंच नाही म्हणून महाराजांची घोषणा दिली. त्यानंतर अचानक अस्मितपणे छत्रपती शिवाजी महाराज की जय असा नाव आला. आणि त्या ठिकाणी स्टॅच्यू असं बनवले होते की महाराजांच्या जन्मापासून, महाराजांच्या शपथविधीपासून तर संपूर्णपणे महाराजांनी बालाजीचं दर्शन घेतलेले.
त्या ठिकाणापासून तर महाराजांनी व्यंकोजीराजे आणि त्यांची झालेली भेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर आम्ही गेलो. महाराजांनी त्या ठिकाणी रामबा देवीचं या ठिकाणी तप केला होता. ते तप करण्याची ज्या ठिकाणी जी भूमी होती त्या ठिकाणी महाराजांचा तप करण्याचा स्टॅच्यू या ठिकाणी उपलब्ध होता आणि तो आम्हाला बघण्यास मिळाला. आणि त्यानंतर ते बघितलं तर काय त्या घाटामध्ये बाबू 2 गाड्या सुद्धा जायला क्रॉस झाला जागा नाही. बाबा 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 म्हटलं यो बाबू अवघड काम आहे. साडा भाऊ मला म्हणून आपली गाडी साईडलाच राहू द्या बा. म्हणलं काही टेन्शन घेऊ नका, एकदम गाडी मापात निघेल ना. असा रस्ता होता मस्त, पूर्ण जंगल, मस्त घाट सेक्शन, नुसतं नदीच्या किनाऱ्याने एकदम नादच कुळा. असं पाहत आम्ही आलो बाबा. म्हणतो पुढे एखादी गाडी आली ना बाबा गाडी थांबून घ्यायला लागते. पण काय साडा भाऊ म्हणा काय टेन्शन घेऊ नका. सरपंच बसले होते, तात्या होती. तात्या म्हणा आली बा गाडी आली. म्हणलं थांबून घ्या. काय थांबायला गेलो मी. घेतली काढून गाडी मस्तपैकी एकदम मापात, परत नाद नाही.